नमन तुझ श्री दत्ता अत्रि ऋषी कुमारा मजवर करी कृपा दे पदांबोज थारा करी द्वय करी पूजा वाक्य पुष्पार्चनाची जय जय प्रभुराया आरती अंतराची जय जय प्रभुराया आरती अंतराची। दंडवत प्रणाम। मी राम फाजगे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मंडळी, दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा स्थानवंदन केलेले आहे। स्थानवंदन करून किंवा स्थानवंदन करत असताना काही मनामध्ये प्रश्न आले होते। काही जे दिसलेलं आहे ते किंवा काही त्रुट्या झालेल्या आहेत किंवा काही होत असताना विधी करत असताना अविधी होत असतो, तर ते होऊ नये याकरिता मी तुमच्यासाठी स्थानवंदन किंवा स्थान दर्शन कसे करावे याबद्दल थोडीशी थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे, जेणेकरून ज्या अज्ञान लोकांना, जे गावाकडील सद्भक्त असतात, मनामध्ये भाव असतो, अंतर्भाव असतो, परमेश्वराविषयी आवड असते, पण त्यांना अज्ञानामुळे त्या परमेश्वराची प्राप्ती करणे किंवा परमेश्वराची जी आपण स्थानवंदन करत असताना, सेवा करत असताना काही अविधी होतो, तो होऊ नये याकरता स्थानवंदन किंवा स्थान दर्शन कसे करावे याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहे। मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी महत्त्वपूर्ण गोष्टी कळणार आहेत आणि त्या जर तुम्ही स्वीकारल्या, भलेही त्या गोष्टी काही लोकांना माहीत असतील, पण त्या गोष्टीचे अनुसरण करणे, त्या गोष्टींचे आचरण करणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। दंडवत प्रणाम मंडळी। पाठच्या काही वर्षापासून स्थानवंदन करत असताना आलेले अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मंडळी, स्थानवंदन करत असताना, स्थानवंदन करण्याच्या अगोदर आपल्याकडे त्या स्थानवंदनाचा प्लॅन करणे गरजेचे आहे की कोणकोणते स्थान दर्शन करायचे आहे। त्या स्थानांची यादी तयार करणे व ती यादी तुमच्यासोबत असणे अतिशय आवश्यक आहे। स्थानपोथी किंवा त्या स्थानांची लीळा आपल्यासोबत असणे महत्त्वाचे आहे। मग तुम्ही स्थानपोथी सोबत घेऊ शकता, लीळा चरित्र असेल तर ते सोबत घेऊ शकता, किंवा पोथीचे PDF आजकाल व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये शेअर झालेले असतात, ते तुम्ही सोबत ठेवू शकता। या व्यतिरिक्त तुमच्यासोबत तुमचे गुरुवर्य, कोणी साधू संत किंवा तपस्विनी आई सोबत घेऊन, ज्यांना त्या स्थानांची लीळा माहिती असेल, स्थानांचे मार्ग माहीत असतील, रस्ता माहीत असेल, त्यांना तुमच्यासोबत घेऊन तुम्ही स्थानवंदन, स्थान दर्शन प्लॅन करू शकता। जर लीळा नसतील तर तुम्ही अशा साधू संतांना आपल्यासोबत प्रवासाला घेऊन स्थानवंदन प्लॅन करू शकता। स्थान दर्शन करण्यासाठी तुमच्याजवळ विडा अवसराचे म्हणजेच नागिलीचे पाने, फुले, पुष्पहार, इलायची, लवंग, खाण्याची सुपारी, ते पण साबूत असणारी। मी पाहिलेलं आहे मंडळी, आपले पंथीय सद्भक्त बरेच ज्यांना माहीत नाही, ती जी लाल सुपारी असते तिला भरडी सुपारी म्हणतात, तर ती भरडी सुपारी विड्यावर ठेवतात किंवा ओट्यावर ठेवतात। तर मंडळी, आपण भरडी सुपारी वापरायची नाही।
याच्या मागचे कारण म्हणजे चरित्र आपल्याला सांगते. 800 वर्षापूर्वी जेव्हा स्वामी भक्तजनांसोबत परिभ्रमण करत असताना भक्तमंडळी त्यांना विडा अवसर अर्पण करायचे आणि ते स्वामी विडा खात असत. तर मंडळी, भरडी सुपारी कोणीही खात नाही. इतर पंथीय ती भरडी सुपारी पूजेसाठी वापरतात. तर ती भरडी सुपारी जी लाल रंगाची सुपारी असते गोलसर, त्या सुपारीबद्दल मी बोलत आहे. ती सुपारी आपण अजिबात वापरायची नाही. खाण्याची सुपारी जी पानपट्टीवर खाण्यामध्ये पानामध्ये जी सुपारी वापरतात ती साबूत खाण्याची सुपारी आपल्याला आणायची आहे. मग भले तुम्ही मोठी घ्या, आकाराने छोटी घ्या, अशी सुपारी आपल्याला विडा अवसरामध्ये आणायची आहे. तर मंडळी, भरडी सुपारी न वापरता खाण्याची साबूत सुपारी आपल्यासोबत घेणे अतिशय आवश्यक आहे. ज्या स्थानाला जातोय, मग ते आपण पदयात्रेने असो म्हणजेच पायी पायी असो किंवा तुम्ही प्रायव्हेट बस केली असेल, कुठली लक्झरी बस केली असेल, त्या बसने असो, त्या स्थानाच्या जवळ गेल्याबरोबर आपल्याला त्या स्थानाचे मंदिराचे कळस दृष्टीआड पडते. ज्या क्षणी त्या मंदिराचे कळस आपल्याला मंदिराचा कळस दिसतो, त्याच क्षणी आपल्याला त्या स्थानाला दंडवते घालायची आहे. याचे कारण म्हणजे आपल्याला आपले चरित्र सांगते. जसे पांचाळेश्वरला स्वामींनी आपल्या भक्तजनांना श्री दत्तात्रय प्रभूंचे भोजनस्थान दाखवून दंडवते घालण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे मंडळी, आपल्याला आपले चरित्र आठवायचे आहे. त्या चरित्रानुसार आपल्याला आपले अनुसरण करायचे आहे. मंदिर आपल्याला दर्शनाला जात असताना मंदिराचा कळस दिसताच आपल्याला प्रथम दंडवते घालायचे आहेत. दुसरा दंडवत म्हणजे ज्या क्षणी आपण मंदिरामध्ये एंटर करतो, प्रवेश करतो, त्या क्षणी मंदिरात दुसरा दंडवत घालायचा आहे. तिसरा दंडवत ओट्यावर, स्थानावर किंवा विशेषाला दंडवत घालायचा आहे. अशा प्रकारे दंडवते करायचे आहेत. मंडळी, मंदिरात दर्शनाला जात असताना बाहेरच आपली पादत्राणे म्हणजेच चप्पल, बुटे, शूज काढून ठेवायची आहे. दोन्ही हात व कपाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. जर पाणी नसेल तर पाणी तिथल्या पुजाऱ्यांकडून किंवा जे साधू संत आहेत त्यांच्याकडे मागून घ्यायचे आहे. पण हात व कपाळ स्वच्छ धुवून सोवळे करायचे आहेत. जर तुम्ही पदयात्रेने आला असाल, तुमच्या पायाला चिखल लागलेला असेल, चिखलाने माखलेले असेल, तर तुमचे पायसुद्धा धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून मंदिराचा परिसर व पवित्र स्थान आपल्यामुळे गहाण होणार नाही. डोक्यावर टोपी घालायची आहे पुरुषांनी. टोपी नसेल तर रुमाल बांधायचा आहे. बरीच लोक मी पाहतो त्यांच्या डोक्यावर टोपी नसते, कपडा नसतो आणि वंदन करत असतात. तुमच्या मनामध्ये भाव आहे, पण तुम्ही आचरण बरोबर करत नाहीत किंवा तो विधी बरोबर होत नाही. तुम्ही कपाळ जरी धुवून घेतला असेल, हात धुवून घेतले असतील, पण डोक्याची केस त्या पवित्र पाषाणाला, त्या पवित्र ओट्याला लागून ते अविधी तुमच्याकडून न कळत घडत असतो. म्हणून मंडळी, तुमच्या डोक्यावर रुमाल, टोपी असणे अतिशय आवश्यक आहे. स्त्रियांसाठी आजकाल तुमचा पदर घेणे आवश्यक आहे किंवा कुठल्याही स्थानावर, खास करून जर तुम्ही पाहिलं रुद्रपूरला, जाळीचा देव, कनासी या ठिकाणी तुम्हाला सालबर्डी महिलांसाठी आपले पंथीय स्कार्फ आलेले आहेत बाजारामध्ये, मार्केटमध्ये, तिथल्या दुकानामध्ये. तर ते स्कार्फ घेऊन तुम्ही डोक्याला पाठीमागे असे बांधू शकता. असे स्कार्फ तुम्हाला स्थान दर्शन घेण्याच्या अगोदर, स्थान वंदन करायच्या अगोदर बांधायचा आहे, जेणेकरून स्थान वंदन करत असताना तुमच्या डोक्याचे केस
त्या ओट्याला, त्या पवित्र पाषाणाला, पवित्र विशेषाला लागता कामा नये. ओट्यावर वाहताना आपण पाने, ती म्हणजे नागिलीची 2 पाने, ती पण साबूत असावीत, खराब नसावीत, नासलेली नसावीत, फाटकी नसावीत, ठीक आहे, किंवा सुकलेली नसावीत. फळं अतिउत्तम असावीत. तुमच्याकडे असं नाही हो की तुम्ही सफरचंदच घेतला पाहिजे, डाळिंबच घेतली पाहिजे. तुम्हाला तुमच्या ऐपतीनुसार जे घडेल, केळीच घ्या, ठीक आहे, किंवा घरून तुमच्या झाडाला, घरच्या शेतातल्या झाडाला लिंब लागलेली असतील तर ती लिंबे आणा, लिंबू घेऊन या आणि ते लिंबू, पिवळं लिंबू, पिकलेले लिंबू देवाला अर्पण करा. फळ ते स्वच्छ असावं, चांगलं असावं, ठीक आहे. आणि पैसे, विड्यावर तुम्ही 10 रुपये ठेवा, 5 रुपये ठेवा, 50, तुमच्या ऐपतीनुसार पैसे ठेवा. पण बरीच मंडळी मी पाहतो फाटकी नोट ठेवतात, एकदम कुजलेली, खराब झालेली, तिला टेप लावलेला आहे, इकडून तुकडा गेलेला आहे, त्याला दुसरा टेप लावलेला आहे, अशा नोटा मंडळी विड्यावर ठेवतात. मंडळी, तुम्ही कुठलेही स्थानवंदन करत असताना, स्थानवंदन करण्यासाठी दर्शनाला जाता तेव्हा तिथे जेव्हा त्या ओट्यावर डोकं ठेवता तेव्हा तुमच्या काहीतरी मनोरथ देवाला मागता की देवा मला असं होऊ दे, मला सुखशांती लाभू दे, है ना, माझा हा नवस पूर्ण होऊ दे, माझा तो नवस पूर्ण होऊ दे, धनसंपदा किंवा तुम्हाला शांती लाभू दे, ठीक आहे. कोणाला पुत्रप्राप्ती नसेल, कोणाला धनप्राप्ती नसेल, असे तुम्ही मोठमोठे नवस देवाकडून मागता आणि तुम्ही देवाला वाहता काय? पाने सुकलेली, फाटलेली, फळं खराब झालेली आणि पैसे फाटलेली, असं वाहून जर तुम्ही परमेश्वराकडून तुमचा नवस प्राप्ती करत असाल तर हे एकदम चुकीचं आहे आणि हे बरोबर नाही. जर तुम्ही कोणाला खराबच द्याल तर तुमच्या पदरात सुद्धा देव खराबच देणार. म्हणून मंडळी, तुम्हाला सर्व सद्भक्तांना एक कळकळीची विनंती आहे की जो आपण विडा वाहतो तो व्यवस्थित विडा वाहणे अतिशय आवश्यक आहे. पाने, फुले किंवा फळ आणि पैसे, आपण 4 वस्तू वाहतो. त्या 4ही वस्तू आपल्याला चरित्र सांगतं, त्या चरित्रानुसार आपण ते वाहणे अतिशय आवश्यक आहे. आणि ही सर्व साहित्य, जे पूजा अवसराचे साहित्य आहे, सर्व व्यवस्थित असणे आवश्यक आहे, जे देवाला आपण विडा अवसरामध्ये अर्पण करतो. मंडळी, जर आपण कुठलेही पदार्थ, फाटकी नोट वाहिली तर तुम्हाला त्याचे गोमटे भेटणार नाही, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. बरीच मंडळी काय करतात, छोटं काहीतरी आणायचं, ते वाहायचं, पण ते व्यवस्थित असलं पाहिजे, साबूत असलं पाहिजे, त्यामध्ये त्रुटी नसायला पाहिजे. जर तुम्ही त्रुटीचं व्हाल तर परमेश्वराकडून तुम्हाला त्रुटीच भेटेल, त्याचं गोमटे तुम्हाला लागणार नाही. स्थानवंदन करत असताना ज्या स्थानाची लीळा, त्या स्थानाच्या लीळा आपण आठवून ते स्थानवंदन करायचे आहे. जर त्या स्थानाची लीळा आपल्याला माहिती नसेल तर त्या मंदिरामध्ये त्या स्थानाची लीळा तिथे लिहिलेली असते. बऱ्याच ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत स्थानाच्या लीळांचे, ते आपण वाचावेत. जर कोणाला वाचता येत नसेल तर त्यांनी, तुमच्यासोबत कोणी साधुसंत आलेले आहेत, ज्या कोणी तपस्विनी आई आलेल्या आहेत, त्यांना त्या स्थानाची लीळा विचारावी किंवा तेथील पुजारी जो असतो त्या पुजाऱ्यांना तिथल्या स्थानाची लीळा सांगा म्हणून आपण विचारावी आणि ती आपण सर्वांनी शांत चित्ताने श्रवण करून घ्यावी. असं जर केलं तर आपल्याला त्या स्थानाचे जास्तीत जास्त गोमटे प्राप्त होईल. मंडळी, आता आपण स्थान म्हणजे काय हे पाहणार आहोत. स्थान म्हणजे ठिकाण, स्थळ किंवा जागा. ज्या ठिकाणाला परमेश्वराच्या स्पर्श संबंधाने पवित्र झालेला आहे, असे जागा, असे ठिकाण म्हणजे स्थान होय. स्थानाच्या ठिकाणी मायाप्रधान व कृपा अनुषंगिक असते. जी 4 साधने सांगितली आहेत त्यामध्ये स्थान, प्रसाद, वासनिक व भिक्षुक, यामध्ये स्थानास
अग्रक्रम दिलेला आहे. प्रत्येक स्थानास साक्षात परमेश्वर अवतारांचा संबंध झालेला असून त्या ठिकाणी परमेश्वराने प्रसन्नतापूर्वक आपल्या कृपा व मायाशक्तीचा निक्षेप केलेला असतो. म्हणून स्थान हे आपल्या पंथीय बंधुवांसाठी अतिशय महत्त्वाचे व एक क्रमांकाचे ठिकाण होय. मंडळी, आता आपण स्थानाचे प्रकार पाहणार आहोत. ते आहेत 6 प्रकारचे. ते म्हणजे पहिले आहे आसनस्थान. आसनस्थान म्हणजे या ठिकाणी स्वामींनी 2-4 घटिका तेथे बसलेले आहेत. अशा स्थानाला आसनस्थान. आसन म्हणजे बसणे. आपण कुठे जात असताना, ह्या गावावरून त्या गावाला जात असताना थोडासा त्रास होतो, थकलेलो असतो किंवा पाय दुखत असतात, तर आपण कुठंतरी झाडाची सावली, कुठल्या डोंगराची सावली असे पाहून तिथे थोडा वेळ बसतो. अशा या 2-4 घटिका जेथे स्वामींनी थांबलेले आहेत अशा ठिकाणाला आसनस्थान म्हटलेले आहे. आसन म्हणजे बसले, बसलेले स्थान म्हणजे आसनस्थान. दुसरे स्थान आहे वस्तीस्थान. अशा ठिकाणी वस्ती केलेली आहे. वस्ती म्हणजे स्वामींनी एक रात्रीचा मुक्काम केलेला आहे. अशा स्थानाला वस्तीस्थान म्हणतात. तिसरे स्थान आहे कुडी वस्तीस्थान. म्हणजे 2 रात्र त्या ठिकाणी स्वामींनी आपला मुक्काम केलेला आहे, त्या ठिकाणी वस्ती केलेली आहे. चौथा प्रकार आहे तो म्हणजे स्थान. स्थान म्हणजे त्या ठिकाणी स्वामींनी 3 दिवसापासून ते 12 दिवसापर्यंत त्या ठिकाणी स्वामींचे वास्तव्य झालेले आहे, तेथे स्वामींचा मुक्काम झालेला आहे. 5वं स्थान म्हणजे अवस्थान स्थान. अवस्थान स्थान म्हणजे अशा स्थानी स्वामींचा 13 दिवसापासून ते 1 महिना म्हणजेच 30 दिवसापर्यंतचा त्याच ठिकाणी स्वामींचे वास्तव्य आहे, तेथे स्वामी थांबलेले आहेत. अशा स्थानास अवस्थान स्थान असे म्हणतात. 6वे स्थान आहे ते म्हणजे महास्थान. अशा स्थानी, अशा ठिकाणी स्वामींनी 1 महिन्यापेक्षा जास्त काळ त्या स्थानावर वास्तव्य केलेले आहे, थांबलेले आहेत, स्वामींचा तेथे वास्तव्य आहे. अशा स्थानाला महास्थान असे म्हणतात. जसे की बेलापूर, डोमेग्राम, आसनसिन्नस्थळी असे ही जे स्थानं आहेत ती महास्थान आहेत. मंडळी, स्थान वंदन करत असताना, स्थान दर्शन करत असताना जे महास्थान आहेत तिथे बोर्ड लावलेला असतो किंवा तुम्ही जेव्हा कोणाकडून लीळा श्रवण कराल तेव्हा ते महास्थान असेल, तर महास्थानाच्या ठिकाणी खास करून सद्भक्तांनी आपला विडा अर्पण करणे अतिशय आवश्यक आहे. मंडळी, आता आपण स्थानवंदन किंवा स्थान दर्शन केल्यामुळे कोणकोणती फायदे होतात ते आता आपण पाहणार आहोत. स्थानवंदन केल्यामुळे आपल्याला स्थानाच्या ठिकाणी आपण अगोदर ऐकलेलं आहे की माया व कृपाशक्तीचा स्वामींनी, परमेश्वरांनी तेथे निक्षेप केलेला असतो. तर या मायाशक्तीमुळे आपले विघ्न हरत असतात, विघ्नाचा नाश होत असतो आणि याच शक्तीमुळे आपल्याला सहाय्य होते. साधकास योग्यता येते. स्थानवंदन केल्यामुळे साधकाला योग्यता येते. स्थानवंदनामुळे स्थिती व बोध होत असतो. स्थान हे सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळे स्थान वंदन करणे अतिशय आवश्यक आहे. असन्निधानी परमेश्वर प्राप्तीसाठी स्थानाची अत्यंत आवश्यकता आहे. स्थानवंदन केल्याने, स्थान दर्शन केल्याने पुरुष धर्मी दक्ष होतोय. परमेश्वराविषयी आर्त उत्पन्न होते. ईश्वराविषयी आर्त उत्पन्न झाल्यामुळे अविधीचा परिहार होतो. विघ्न जी तुमच्यावर येणारी असतात किंवा तुमच्या पुढे होणारी असतात ती टळतात. विधी सबीज होतो.
ईश्वराचे तुम्हाला सहाय्य होते. अविधी अनिष्टाचा नाश होतो. तामस काळीही जर तुम्ही जेव्हा वंदनाला गेला असाल, स्थान दर्शनाला गेला असाल, तेव्हा तामस काळ असेल तर तामस काळीही सत्व उत्पन्न होते. गेलेले सत्व परत येते. परमेश्वराला आपले सन्निधान देण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. जर तुम्ही स्थान दर्शन केले तर परमेश्वराला तुम्हाला सन्निधान द्यावे अशी स्वामींची परमेश्वराची प्रवृत्ती उत्पन्न होते. स्थानापासून दृष्टपर लाभ होतातच. ते म्हणजे निपुत्रकास पुत्रप्राप्ती, निर्धनास धनप्राप्ती, रोग व्याधी भूतबाधा पिशाच्य बाधा करणी इत्यादी दुःखांची निवृत्ती होते. तुम्हाला तुमचे कार्यसिद्धी होते. म्हणून मंडळी, स्थान दर्शन स्थान वंदन करणे फार आवश्यक आहे. स्थान वंदन करत असताना, दर्शन करत असताना आपण काय करावे किंवा काय करू नये, तर सर्वप्रथम आपण काय करावे ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. स्थान वंदन करून झाल्यावर त्या स्थानाच्या ठिकाणी उटी व विडा अवसर करावा. विडा अवसरानंतर त्या स्थानास 5 दंडवते घालावीत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर मंदिरात बसून 5 गाट्या नामस्मरण करावे. त्या स्थानाविषयी लीळा चिंतन करावे. धर्मवार्ता करावी. स्थानाच्या ठिकाणी अन्नदान धनदान करावे. परमार्गाची सेवा करावी. भिक्षुकास दान अर्पण करावे. धर्मरक्षणाचे, नामस्मरणाचे, स्थान वंदनाचे, पुढच्या पदयात्रेचे नवीन संकल्प करावेत. महात्म्यांची, साधू संतांची भेट घ्यावी, त्यांची सेवा करावी. मंदिरात झाडू मारून मंदिर स्वच्छ ठेवावे. स्थानवंदन करत असताना परमेश्वराविषयी व स्थानाविषयी मनात आवड निर्माण ठेवावी. मनामध्ये धर्मबुद्धी ठेवावी. ज्यांच्यामुळे आपणाला हे स्थानवंदन स्थान दर्शन घडले आहे, स्थानवंदन करण्यासाठी मिळाले आहे, त्यांचे उपकार मानावेत. त्या साधूंना, तुमच्या मित्रांना किंवा कोणी तुमचे आप्त असतील त्यांचे आपण निमित्त मानावेत. जर स्थानवंदन करण्यास काही कारणानिमित्त आपल्याला अडचण आली आणि आपण स्थानवंदन करण्यासाठी जाऊ शकलो नाही तर अप्राप्ती भावावी. म्हणजे मज पाप्याला स्थानवंदन करणे झालेले नाही, मी असा अपराधी आहे, माझ्याकडून स्थानवंदन झाले नाही म्हणून दुःख करावे. हे परमेश्वरा, मला योग यावा, पुढच्या वेळेस, आता गेले तर गेले पण पुढच्या वेळेस मला तुमचे स्थानवंदन करण्यासाठी, स्थान दर्शन भेटावे म्हणून दुःख करावे. परमेश्वराला विनंती करावी. अशाला अप्राप्ती भावावी, दुःख करावे असे म्हटलेले आहे. तर मंडळी, हे पाहिले आपण काय करावे. आता काय करू नये ते आपण पाहणार आहोत. स्थानांच्या ठिकाणी इतर वार्ता, गप्पा गोष्टी करू नयेत. स्थानवंदन एकदम शांतपणे, गडबड न करता सरळ रांगेमध्ये थांबून करावे. विधी करत असताना अविधी होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. बरीच मंडळी जेव्हा गर्दी असते तेव्हा भांडणं करतात, ओरडतात. हे सर्व आपण टाळावे. भांडण करणे, ओरडणे टाळावे. गर्दी करू नये. रांगेत उभे राहून शांत लीळा आठवत स्थानवंदन करावे. स्थानाजवळ
कचरा व घाण करू नये, स्थानाजवळ थुंकू नये, स्थानाजवळ लघवी संडास करू नये, स्थानाजवळ झोपणे टाळावे. बरीच मंडळी प्रवास करत असताना त्यांना थांबण्यासाठी ठिकाण नसते, आश्रम भेटत नाही किंवा उशीर झालेला असतो. अशा वेळेस मंडळी त्या स्थानाजवळ, त्या ओट्याजवळच आपला मुक्काम करतात आणि त्या ओट्याजवळच झोपतात. तर मंडळी ओट्याजवळ झोपणे टाळावे. त्याचे कारण म्हणजे झोपल्यावर आपण शिंकतो, खाकरतो किंवा झोपेत बरीच मंडळी घोरत असतात. त्यावेळेस आपल्याकडून नकळत अविधी होतो. म्हणूनच स्थानाजवळ झोपणे टाळावे. त्या ओट्याला, त्या स्थानाला, त्या विशेषाला आपले पाय लागतील याची काळजी घ्यावी. आपण आपला पाय त्या स्थानाला लागू देऊ नये याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे. मनात कोणताही संदेह व कोणताही अभिलाप ठेवू नये. बरीच मंडळी स्थानाच्या ठिकाणी नाश्तात जेवण करतात व उरलेले अन्न तसेच टाकतात, खरकटे तेथेच ठेवून जातात. असे करू नये. जेवण झाल्यावर मंदिर व मंदिराचा परिसर झाडून स्वच्छ करावा. मंदिरात व मंदिराच्या आवारात कोणत्याही वस्तूची तोडफोड करू नये. एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाकडे जात असताना मध्येच जर तिसरे स्थान असेल, जवळचे स्थान असेल, तर ते सुद्धा आपण वंदन करावे. बरीच मंडळी ते तिसरे स्थान करत नाहीत आणि चौथ्या स्थानाला पुढे निघून जातात. तर अशा वेळेस आपल्याकडून ते स्थान डावळणे होते. तर असे हे स्थान डावळणे आपण टाळावे. मंडळी अशा प्रकारे जर आपण स्थानवंदन केलेत तर नक्कीच त्याचे गोमटे तुमच्या पदरी पडेल व परमेश्वर तुम्हाला तुमच्या सर्व संकटातून मुक्त करून परमेश्वर प्राप्ती होईल, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलेलं आहे, तुम्हाला हे सर्व आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व अच्युतगोत्री परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून कोणताही मी व्हिडिओ अपलोड केला तर तो तुम्हाला भेटेल. भेटत जाऊ मंडळी अशाच नवीन पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना परमार्ग सेवक राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम.